मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक महत्वाची बातमी आलेली आहे शिक्षक भरती बाबतीत, आणि ती या दृष्टिकोनातून महत्वाची आहे की ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात. ती तारीख सुद्धा आज आलेली आहे. सध्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की पवित्र पोर्टलवर जी काही भरतीच्या जाहिराती आहे, म्हणजे शिक्षक भरती बाबतीत जाहिराती, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा येतात, त्यासोबतच काही खाजगी अनुदान प्राप्त शाळेच्या जाहिराती सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की ह्या जाहिराती म्हणजे येणे कुठपर्यंत पूर्ण होईल. तर साधारणतः याच्यासाठी जो वेळ दिलेला आहे मित्र, तो 15 जानेवारी पर्यंत दिलेला आहे. 15 जानेवारी पर्यंत सर्व जिल्हा परिषदच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहेत. त्यासोबतच काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या सुद्धा जाहिराती येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमची जी तारीख आहे, तुम्हाला पवित्र पोर्टलवर जे काम करायचं आहे ते 15 तारखेनंतर करायचं आहे. कारण 15 तारखेनंतर पवित्र पोर्टलवर जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांचं काम सुरू होणार आहे आणि त्यांना पसंती क्रम द्यायचे आहेत. मग हे पसंती क्रम द्यायला अजूनही 10 दिवस वेळ आहे, 8 ते 10 दिवस वेळ आहे. तोपर्यंत आपल्याला एक स्टडी करायचा आहे मित्र. ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती कशा प्रकारच्या असतात, त्याच्यामध्ये प्रवर्ग कसे असतात, त्याच्यामध्ये समांतर आरक्षण कसं असते, समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त कुठल्या जागा असतात, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पूर्ण समजून घ्यायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण पसंती क्रम देण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाऊ तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन नसलं पाहिजे. हा आपला या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर मी आजच्या यामध्ये तुम्हाला साधारणतः मी 2 तारखा सांगणार आहे. एक तारीख सांगणार आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे पवित्र पोर्टलचं कार्य आहे ते कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, म्हणजे त्यांना पसंती क्रम क्रम कोणत्या तारखेपासून द्यावयाचे आहेत, आणि हे पसंती क्रम दिल्यानंतर तुमच्या हातात ऑर्डर कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे. कारण तुमच्या हातात ऑर्डर येणं हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारणच एक असं आहे की तुम्हाला माहित आहे की साधारणतः एप्रिलमध्ये आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, आणि या लोकसभेच्या निवडणुकांची जी काही समजा आचारसंहिता आहे ती फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये लागणार आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शिक्षक भरती फेब्रुवारीच्या आतमध्ये पूर्ण करायची आहे. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीच्या आतमध्ये रुजू करून घ्यावयाचं आहे, हे येथे उल्लेखनीय आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला पसंती करण्याची तारीख कुठून सुरू होते आणि तुम्हाला कुठपर्यंत रुजू व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही समजा तुमचा पसंतीक्रम दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये जर नाव आलं तर तुम्हाला कुठपर्यंत तुम्ही तिथं जॉईन व्हायचंय ती सुद्धा तारीख आपल्याला मिळाली आहे. ते विश्वसनीय सूत्रांनी दिलेली तारीख आहे. तर त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे. तर आजचा आपला जो हे आहे म्हणजे आपल्या व्हिडिओचा आजचा विषय तो आहे की शिक्षक भरती 2022 पवित्र पोर्टल, पसंतीक्रम देण्याचा दिनांक व शिक्षक भरती पूर्ण करण्याची तारीख, या दोन गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे. आणि महत्वाची चर्चा आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला जरूर लाईक करा. आपण नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन्सद्वारे मिळणार आहेत. चला तर मग मी आता एक स्क्रीन शेअर करतोय बघा. हा महत्वाच्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी आहेत या शिक्षक भरतीच्या त्या आपल्याला बघायच्या आहेत. आता सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जिल्ह्यात नोकरी तुम्हाला करावी लागणार आहे. त्यासाठी मित्र पसंतीक्रम देण्याच्या वेळेस 3 वेळा 4 वेळा विचार करा की मला कुठल्या जिल्ह्यात नोकरी करायची आहे. कारण काय आता जिल्हा बदली म्हणजे जे काही आहे हा भाग हा बंद केलेला आहे गव्हर्नमेंटने. त्यासाठी JR ची डेट सुद्धा मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, आणि जाहिरातीच्या शेवटच्या कॉलम मध्ये म्हणजे शेवटच्या सूचनेमध्ये त्यांनी ती स्पष्ट दिलेली आहे. बघा, आता नवीन शिक्षक भरती करताना उमेदवाराकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जातील. ही प्रक्रिया साधारणतः 15 जानेवारी नंतर सुरू होईल. बघा, प्राधान्यक्रम म्हणजे पसंतीक्रम घेण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला 15 जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी ती सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता या जानेवारी महिन्यामध्ये
अलर्ट राहायचंय. म्हणजे आपल्याला जानेवारी पासून तर फेब्रुवारी पर्यंत रोज पवित्र पोर्टलला लॉग इन करून बघायचं आहे. रोज सकाळ आणि संध्याकाळी रोज लॉग इन करून बघा. पर्सनल लॉग इन जे आहे ते लॉग इन करून बघा आणि त्याच्यामध्ये काही नवीन आहे का ते तुम्हाला पाहावं लागणार आहे. म्हणून त्यांनी आता इथं स्पष्ट दिलं आहे की आता नवीन शिक्षक भरती करताना उमेदवाराकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जातील. ही प्रक्रिया साधारणतः 15 जानेवारी नंतर सुरू होईल. प्राधान्यक्रम भरताना ज्या जिल्ह्यात नोकरी हवी आहे व ज्या शाळांमध्ये नोकरी पाहिजे त्याची माहिती भरावी लागणार आहे. त्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे. पण नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात नोकरीसाठी जाता येणार नाही. त्यांच्यासाठी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय कायमचा बंद राहणार आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. मला बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स मध्ये हे विचारलेलं आहे की आम्ही मग कुठल्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम द्यायचे. तर मित्र, याचा विचार तुम्हाला तुमच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार करायचा आहे. तुमची टॅटची गुणवत्ता चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या होम डिस्ट्रिक्ट मध्ये नोकरी मिळू शकते. तुमची टॅटची गुणवत्ता जर समजा कमी असेल तर मग तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये नोकरी मिळाली तर तुम्ही ती, माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्ही ती स्वीकारायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, नोकरी मिळणं ही कठीण आहे सध्याच्या काळामध्ये आणि मिळत असेल तर ते स्वीकारा. म्हणून टॅटची गुणवत्ता लक्षात घ्या. टॅटची गुणवत्ता जर आपली जास्त असेल तर आपण आपल्या होम डिस्ट्रिक्टचा म्हणजे पर्याय घेऊ शकता आणि आपली टॅटची गुणवत्ता जर कमी असेल तर मित्र, आपण कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये जर आपल्याला नोकरी मिळत असेल तर ते आपण स्वीकारायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर पसंतीक्रम देण्याची तारीख 15 जानेवारी नंतर, हे लक्षात घ्या. मी याच्या अगोदर तुम्हाला 5 जानेवारी पासून ऍड सुरू होतील हे सांगितलं होतं आणि त्यानुसार त्या सुरू झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तुमचा भाग सांगतोय. सध्या संस्थेचा भाग सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग चालू आहे, ऍड जनरेट करणं सुरू आहे. आता याच्यानंतरचा भाग 15 जानेवारी नंतरचा शिक्षक उमेदवार जे आहेत ते बंधू आणि भगिनी यांचा आहे. त्यांना पसंतीक्रम द्यायचे आहेत. आता हे पसंतीक्रम दिल्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट येणार आहे. सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला जॉईनिंग कुठपर्यंत करून घ्यायचं आहे हा सुद्धा शासनाचा रोड मॅप ठरलेला आहे. मग ही भरती प्रक्रियाच त्यांना कुठपर्यंत कंप्लीट करायची आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, त्यांनी असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये, आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो काही शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाने आचारसंहितेच्या अगोदर ही जी भरती प्रक्रिया आहे हे पूर्ण करण्याचं नियोजन केलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भावी शिक्षकाकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जातील. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रिया 29 फेब्रुवारी पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी एक वृत्तपत्र आहे सकाळशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. असा हा मित्रो यांचा रोड मॅप तयार झालेला आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीची जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता या फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये लागणार आहे. त्यामुळे इन एनी हाऊ कंडिशन्स महाराष्ट्रामध्ये जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाला ही जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे तुम्हाला रुजू करून घेण्याची ते 29 फेब्रुवारीच्या अगोदर करावयाची आहे. आणि त्याचं नियोजन सुद्धा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केलेलं आहे. आणि हीच माहिती आपल्याला द्यायची होती कारण सध्या शिक्षक उमेदवार हे विचारतात आम्हाला आमची भूमिका काय, आम्हाला पोर्टलवर कधी येणार आहे पसंतीक्रम देण्यासाठी. तर तुम्हाला पसंतीक्रम 15 जानेवारी नंतर केव्हाही येऊ शकतात कारण आता रोज ऍड त्याच्यावर पडणार आहेत आणि त्या ऍड नंतरच तुम्हाला तुमचे पसंतीक्रम द्यावयाचे आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. तोपर्यंत प्रत्येक ऍड जी काही आलेली आहे त्याच्यावर आपण तर चर्चा करतोच आहे पण तुम्हीही चर्चा करा आणि त्यानंतर तुम्ही असं नियोजन करायला पाहिजे स्वतःचं. जसं शासन त्यांच्या भरतीचं नियोजन करते तसं आपण आपलं सुद्धा नियोजन करा. आपण कुठल्या शाळेवर बसू शकतो, आपली टॅटची गुणवत्ता काय, आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये बसू शकतो, आपल्याला कुठला तालुका मिळू शकते, हे सगळं नियोजन मित्र तुम्हाला सूक्ष्म करायचं आहे. तरच याच्यामध्ये तुमचा म्हणजे निश्चित तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे. एवढं बाकी निश्चित आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर त्याची विकल्प जो काही पसंतीक्रम देण्याची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे आणि दुसरं मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की
ही भरती प्रक्रिया कोणत्या तारखेमध्ये पूर्ण होईल. पुनश्च एकदा सांगतो, 15 तारखेनंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि 29 फेब्रुवारीच्या अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे शासनाला. हे बातमी 100% निश्चित आहे. हे नियोजन शासनाचं झालेलं आहे, म्हणून तुम्ही आता अलर्ट मोडवर असलो पाहिजे. तर ठीक आहे, मला पुन्हा अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि पण नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आपण बनवतो ते तुमच्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे मिळतील. मित्र धन्यवाद. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता इथं पूर्ण विराम देतो. ओके.